नमस्कार, वर्षा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। दिवाळीमध्ये सर्वात जास्त आणि हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शेव, जी घरातील लहान मुले असो, मोठी माणसे असो किंवा येणारी जाणारी पाहुणे असो, सगळे थोडी तरी खाऊन बघतील। पण ही शेव मस्त अशी खुसखुशीत व्हावी, कमी तेलकट व्हावी आणि पटकन नरम पडू नये याकरिता मी काही खास टिप्स सांगणार आहे। सोबतच ही शेव सोप्या पद्धतीने झटपट बनवायची पद्धत देखील मी सांगणार आहे। ही लसूणी शेव मी 1 किलोच्या प्रमाणात बनवते, पण यापेक्षा जर तुम्हाला कमी शेव बनवायची असेल तर त्याचं प्रमाण देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघावं। आता या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडे घेतले, त्यामध्ये टाकते 1 वाटी लसूण। वजनी प्रमाण बघाल तर 100 ग्रॅम लसूण आहे। आता कोणताही तिखट आणि बेसन पिठाचा प्रकार म्हटलं की ओवा हा टाकायलाच हवा। 1 चमचा ओवा घेतलाय, सोबतच घेतेय 2 चमचे जिरे। या ठिकाणी तुम्ही भाजलेली जिऱ्याची पावडर देखील वापरू शकता, तुम्ही अख्खे जिरे देखील वापरू शकता। पाऊण चमचा हळद, 5 चमचे लाल तिखट। तर इथे मी पोह्यांचा जो चमचा असतो तो चमचा वापरला आहे। मी ही शेव थोडी फिक्की बनवतीये, म्हणजे कमी तिखट बनवतीये, पण जर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे लाल तिखट वाढवू देखील शकता। पाव चमचा घेते हिंग आणि 3 चमचे मीठ। मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे 1 किलो बेसन पिठाकरता। आता यामध्ये पाव ग्लास पाणी घालायचे आणि याची बारीक स्वरूपात पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची। आता लगेचच शेवचं मिश्रण तयार करून घेऊया। त्याकरता मी या ठिकाणी 1 किलो बेसन पीठ घेतले। शेव करता बेसन पीठ नेहमी विकतच वापरावं। घरगुती बेसन पीठ जर वापरणार असाल तर शेव ही थोडीशी कडक स्वरूपात तयार होते। आता हे बेसन पीठ आपण एका चाळणीने चाळून घेणार आहोत, कारण या बेसन पिठामध्ये भरपूर अशा गाठी असतात, तर या मोडल्या जाव्यात आणि यामध्ये भरपूर अशी हवा भरली जावी। या कारणामुळे हे पीठ व्यवस्थित असं चाळूनच घ्यायचं आहे। शेव मस्त अशी खुसखुशीत होण्याकरताची ही आपली सर्वात पहिली टिप्स आहे। सगळं पीठ मी इथे चाळून घेतलं आहे। आता यामध्ये टाकूया कडकडीत असं तेलाचं मोहन। 3 चमचे तेल मी कडकडीत असं गरम करून घेतले। आता चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, कारण हे तेल खूप गरम आहे। सुरुवातीला हातांना चटके देखील बसू शकतात। थोडंसं तेल कोमट झाल्यासारखं वाटलं की नंतर हे हातांनी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तेलाचं मोहन टाकल्यामुळे शेव ही खूपच कमी तेल पिते आणि त्यासोबतच जास्त अशी खुसखुशीत तयार होते। आता जर तुम्हाला ही शेव जास्त खुसखुशीत नको असेल, कुरकुरीत हवी असेल, तर यामध्ये तुम्ही 3 चमचे तांदळाचे पीठ टाका, तर तुमची शेव अशी कुरकुरीत तयार होईल। संपूर्ण तेल मी पिठाला चांगलं चोळून घेतलं आहे। आता यामध्ये टाकूया आपण जे लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं ते। पण हे वाटण टाकताना आपण यामध्ये जिरी आणि ओवा टाकलाय, याची थोडीशी जाडसर भरड राहू शकते, त्यामुळे आपल्याला हे चाळणीने किंवा एखाद्या बारीक गाळणीने गाळून घ्यायचं आहे। आता बघा एवढाच होता शिल्लक राहिला आहे। हा तुम्ही एखाद्या भाजीला किंवा चिवड्याला वापरू शकता, त्यामुळे चिवडा देखील खमंग तयार होतो। आता हे पीठ आपण पाणी घालून हातांच्या मदतीने व्यवस्थित असं भिजवून घेऊया। एकदम मस्त असं सैलसर मळून घ्यायचे। आता या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते, कुरकुरीत जर शेव हवी असेल तर थोडंसं घट्टसरच पीठ भिजवा आणि मस्त अशी खुसखुशीत शेव हवी असेल तर थोडंसं सैलसर पीठ भिजवा। आता सैलसर कितपत हे मी तुम्हाला पुढे सांगतेच। आता घट्टसर पीठ भिजवायचे असेल तर आपण चकली बनवताना ज्या पद्धतीचे पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचे। आता या ठिकाणी आपल्याला भरपूर पाणी वापरायचे, तरी देखील हे मी थोडं थोडं करत टाकते, कारण बेसन पिठामध्ये खूप पटकन गुठळे तयार होतात। या गुठळे आपल्याला व्यवस्थित अशा मळून घ्यायच्या आहेत, म्हणजेच फोडून घ्यायच्यात। आणि या पद्धतीने व्यवस्थित असं पीठ मळून घेतल्यामुळे यात छान अशी हवा भरली जाते आणि शेव छान तयार होते। तर या स्वरूपाचं हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचे। बऱ्याच जणांना ही शेव लाल रंगाची आवडते, तर त्यांनी या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल। आता या ठिकाणी मी शेवचा सोऱ्या घेतलाय आणि 2 नंबरची चाळणी टाकते। ही मध्यम आकाराची चाळणी आहे। जर तुम्हाला शेव एकदम बारीक हवी असेल तर 1 नंबरची चाळणी वापरा आणि शेव थोडीशी मोठी हवी असेल तर 3 नंबरची चाळणी वापरा।
सोऱ्याला पहिलं मी तेलाने छान असं ग्रीस करून घेते, त्यामुळे आपलं जे बेसन पीठ आहे ना ते सोऱ्याला चिकटणार नाही आणि सोबतच एक फायदा होणार आहे। बऱ्याच जणांकडून शेव तयार करताना शेवीमध्ये गुठळ्या तयार होतात, तर या देखील होणार नाही। तेल लावल्यामुळे हे पीठ व्यवस्थित असं सोऱ्यातून बाहेर निघतं आणि याच्या मस्त अशा तारा तयार होतात। आता या सोऱ्यामध्ये पीठ भरताना आणखी एक काळजी घेणं गरजेचं आहे। पीठ भरताना अजिबात हवा जायला नको, ज्यामुळे शेवच्या तारा तुटल्या जातात। आता आपण लगेचच शेव तयार करायला घेऊया। शेव तळण्यासाठी तेल मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। तेल मध्यम असं गरम आहे। आता गॅसची फ्लेम मध्यमच आहे। आता यामध्ये मस्त अशी शेव पाडून घेते। शेव पाडत असताना सोऱ्या पटापट गोलाकार फिरवायचा आणि सुरुवातीला बाहेरच्या साईडने शेव तयार करायला सुरुवात करायची आणि शेवट मध्यभागी करायचा। यामुळे काय होतं, शेवच्या तारा मोकळ्या होत नाही आणि मस्त अशी गोलाकार कुरडई तयार होते। शेव देखील व्यवस्थित तळली जाते। एका साईडने शेव थोडीशी हाड वाटायला लागली की पलटी करायची। तर तुम्ही देखील या दिवाळीला घरच्या घरी मस्त अशी कुरकुरीत शेव नक्की तयार करून बघा। शेव तळण्याकरता मध्यम गॅसवर मोजून 7 ते 8 मिनिटं लागले आहेत। आता ही शेव मस्त अशी टिश्यू पेपरवर काढून घेऊया। जास्त जरी शेव तेलकट झालेली नाहीये तरी एक्स्ट्राचं तेल जे राहिलं असेल ते टिश्यू पेपरला लागेल। याच पद्धतीने मी बाकीची शेव देखील तयार करून घेते। शेव तळताना या गोष्टींची जरा काळजी घ्या। शेव तेलात सोडल्यानंतर तेलामध्ये भरपूर जास्त प्रमाणात बुडबुडे तयार होतात, पण जेव्हा आपली शेव निम्मी तळून होते तेव्हा तेच बुडबुडे कमी प्रमाणात राहतात, म्हणजे शेव आपली निम्मीच तळली गेलेली आहे। त्यावेळेस आपल्याला शेव पलटी करायची आहे आणि दुसऱ्या साईडने देखील तळून घ्यायची आहे। आणि शेव पूर्ण तळली हे कसं ओळखायचं, ज्यावेळेस शेवमध्ये अजिबात बुडबुडे दिसणार नाही त्यावेळेस समजायचं शेव आपली परफेक्ट अशी तळली गेली आहे। त्यावेळेसच ती तेलातून बाहेर काढायची। जर आपली शेव तळताना कच्ची राहिली तर ती लवकर नरम पडू शकते। तर तुम्ही देखील या टिप्स नक्की लक्षात ठेवा। शेव जेवढी चांगली तळली असेल तेवढी शेव जास्त दिवस टिकते आणि शेव नरम पण पडत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत तयार होते। तर याच पद्धतीने मी 1 किलोची शेव तयार करून आणि शेवटला तुम्हाला दाखवते 1 किलोमध्ये किती शेव तयार होते। एवढी सारी शेव माझी या ठिकाणी तयार झालेली आहे। खूपच कमी मेहनतीत साधारण तासाभरामध्ये ही शेव तयार होते। तर आता ही शेव मी तुम्हाला फोडून देखील दाखवते। किती पटकनीचा भुगा होतोय यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती खुसखुशीत शेव तयार झालेली आहे। तुम्हाला सर्वांना आवडणारी दिवाळी फराळाची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।